सो नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललंय। आज आहे मंगळवार, ट्यूजडे आहे आज। ट्यूजडे काय बोलतात फ्रूट कशी जीभ वळवळली। सो चाललं सर्व्हिसला। 9:20 झालेत, 9:30 सर्व्हिसचा टाइम आहे। फोर्थ सर्व्हिस आहे आपल्या चार्लीची गन, बिकॉज हे बघा 15,000+ किलोमीटर झालेले आहेत। सो त्यामुळे सर्व्हिसला जावंच लागेल। तुला सर्व्हिसला जाऊन, आणि आज आय थिंक सो एवढा मोठा बिल नसेल बसणार, कारण की फोर्थ सर्व्हिस आहे, तर फोर्थ सर्व्हिसला एवढं बिल नाही येत। टी शर्ट बघा, टी शर्ट वेटिंग फॉर व्हॅलेंटाईन, नको बाबा कोण, आपण आपलं चांगलं आहे। सो मी तेच सांगत होतो की चौथी सर्व्हिस आहे। आजच्या सर्व्हिसला एवढं बिल नसेल, बिकॉज फोर्थ सर्व्हिसला एवढं बिल नाहीत, कारण की बेसिकली मी जेवढं चेक केलं आहे, रॉयल एनफिल्डच्या ह्याच्यात जी 1 इयर सर्व्हिस होते, म्हणजे 2 सर्व्हिस होतात इयर्समध्ये, 6 मंथच्या 2 असतात सर्व्हिस, एक 6 महिन्यांनी एक 6 महिने अशी असते। आणि जी सेकंड 6 महिन्यांनी होते, म्हणजे जी विचार करा तुम्ही जर जानेवारीला गेलात, तो जानेवारी टू 6 महिने कधी होतात जूनला, आप क्रोनोलॉजी समझ लीजिए। तर जूनपर्यंत जी 6 महिन्याची सर्व्हिस असते ना, जी जानला आपण करतो, त्यात एवढं काय जास्त येत ना। बेसिक पार्ट्स वगैरे टाईट केले जातात, चेन टाईट केले जाते, लुब्रिकेशन केलं जातं, आणि गाडी वॉश केली जाते। आणि जी सेकंड सर्व्हिस होते जून ते डायरेक्ट डिसेंबरपर्यंत, त्या डिसेंबरला जी आपण सर्व्हिस करतो, डिसेंबर किंवा जूनला जी सर्व्हिस करतो, त्या सर्व्हिसमध्ये जे काही पार्ट्स चेंज करायचे आहेत किंवा ऑइल चेंज करायचा असतो, त्या गोष्टी चेंज होतात। आणि ते पण अराउंड काही सेकंड सर्व्हिसला वगैरे नाही होत, ते थर्ड सर्व्हिस, 6th सर्व्हिस अशा अंतरावर चेंज होतो। बाकी डिपेंड करतो तुम्ही किती किलोमीटर चालवतो, त्यानुसार तुम्हाला लवकरसुद्धा चेंज करावी लागते। चालवण्यावर आहे ना गाडी कशी चालते। आता सॉरी, थोडासा कसा डिपेंड करतो ना, काय बोलतात, गाडी चालवण्यावर डिपेंड करतो। कसं काही लोक आहेत त्यांच्या गाडी पण मीटरवर आहे, पण त्यांच्याकडनं मी ऐकलं आहे की मायलेज खूप कमी वक्ती भेटतो, आणि मला माझ्या मीटरकडनं, म्हणजे माझ्या चार्लीकडनं मला खूप बऱ्यापैकी खूप चांगला मायलेज भेटतो। आहे ना, कधी कधी प्रॉब्लेम होतो, बिकॉज रॉयल एनफिल्डची गाडी आपण जास्त अपेक्षा आपण नाही करू शकत, बात तर सही आहे, त्याच्याकडनं मायलेज वगैरे। आपण काय शॉकसाठी गाडी घेतली, त्यामुळे काय एवढा चलता यार, चलता तेच। आता जातो सर्व्हिसला, बघू आता किती टाईम लागतो, कारण की आतापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स एवढा बेकार आहे ना, म्हणजे की काय बोलतात, जेव्हा सर्व्हिसला गेलो आहे, जे 3 सर्व्हिस झालेत माझे, 10ला गेलो तर घरी मी 5ला रिटर्न आलो आहे। म्हणजे ऑलमोस्ट विचार करा, मी 5 तास नाही, किती तास झाले, ऑलमोस्ट 7 तास, हां राईट, 10 ते 5 7 तास मी फक्त तिथे बसून होतो, आणि काम तर जास्त काहीच नसतो। आज मी आता सरळ त्यांना बोललो, तिथे जाऊन मी म्हणजे कॉल केलेला आहे त्यांना, जी कोण म्हणजे कॉर्डिनेटर आहे तिला बोललो आहे की मला नाही माहीत, मी तिथे टायमावर पोचतो, 9:30चा टाईम दिला आहे ना, मी 9:30ला पोचतो तिथे परफेक्ट, पण माझी गाडी पहिला घेतली पाहिजे मला, इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा, बिकॉज मी वेट नाही करू शकत, मी बेस्ट ऑफ टाईम होतो ना। अपॉइंटमेंटचा अर्थ काय असतो मित्रांनो, की जर आपण कोणत्याही गोष्टीची अपॉइंटमेंट घेतो, बरोबर, एक्झाम्पल देतो, जर आपण डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतो, राईट, जर आपण डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली तर अराउंड किती टाईम झाला पाहिजे त्यात। डॉक्टरनी अपॉइंटमेंट दिली, समजा 10 वाजून 10 मिनिटाची अपॉइंटमेंट दिली आहे, तर डॉक्टर आपल्याला 10 वाजून 10 मिनिटाला भेटणार, बरोबर नहीं। तिथे काय अपॉइंटमेंट देतात, आणि नंतर गाडी 2-2 तासांनी घेतात, 2.5 तासांनी घेतात। कारण काय देतात, नाही सर कालच्या गाड्या बाकी आहेत, हे बाकी आहेत, ते बाकी आहेत, तो तुमचा फॉल्ट आहे, बरोबर। तुम्ही मग शोरूमशी किंवा तुमचं जे कोणी सर्व्हिससाठी कॉल करतोय त्यांच्याशी तुम्ही कॉर्डिनेट केला पाहिजे ना, की बाबा एका दिवसाला आमच्याकडे एवढ्याच गाड्या बसतात, तर आम्ही एवढ्या गाड्या नाही करू शकत सर्व्हिसला। तुम्ही 50-50, 100-100 गाड्या देणार, नॉट पॉसिबल ना यार। तिथे 10 रॅक असतात गाडी उभे करायला, 10 मेकॅनिक असतात, मग एवढं दिवसाला 100 गाडी करणं नॉट पॉसिबल, आणि एका गाडीला जातात 3 ते 4 तास जातात, काही मोठी सर्व्हिस असेल तर नॉट पॉसिबल ना। आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही काय घेणार, दुसऱ्या दिवशी राहिलेल्या गाड्या घेणार, बरोबर। मी काय चुकीचं बोलतोय का गोष्ट, मग तुम्ही जर दुसऱ्या दिवशी त्या गाड्या घेणार, मग जो दुसऱ्या दिवशीचा कस्टमर आहे त्यांनी काय करावं, त्यांनी परवा यावं का मग गाडी घ्यायला, नाही ना, तो तुमचा फॉल्ट आहे, बिकॉज तुम्ही घेताय ना अवॉर्डेबल। तुम्ही एका दिवशीच घ्या ना, फक्त 15 गाड्या घ्या, 20 गाड्या घ्या, कॉल करू नका जास्त कस्टमरला। इफ तुम्ही 10 कस्टमरला कॉल कराल ना, तर 10 कस्टमर्स येतील ना। इफ तुम्ही 100 कस्टमरला कॉल करून बोलवाल तर नॉट गुड ना, 100 कस्टमरांना गर्दी वाढत जाणार, बात तर सही आहे। मला तरी हेच वाटतं की यार, रॉयल एनफिल्डमध्ये तुम्ही गाडी घेतली ना, तर रॉयल एनफिल्डमध्ये सर्व्हिस करू नका, 1-2 सर्व्हिस ट्राय करून बघा तुमची ते कसं तुम्हाला एक्सपिरियन्स येतोय ते।
आणि त्यानंतर नका करू, सोडून द्या. कारण की बिकॉज मी स्वतः बघतोय ना, पैसे तर पैसे वेस्ट होत आहेत, टाईम तर टाईम वेस्ट होतो आहे आणि काय अर्थ नाही. लास्ट टाईम मी जेव्हा सर्व्हिस केलेली, मला आठवत नाही माझा फोटो आहे की नाही, लास्ट टाईम सर्व्हिस केली 4,500चं बिल झालेलं माझं. तर 4,500चं बिल होऊनसुद्धा 2 दिवस मी घरीच होतो, बिकॉज मी थोडा आजारी असल्यामुळे मी बाहेर गेलो नाही. 2 दिवस घरीच होतो. तिसऱ्या दिवशी जेव्हा मी गाडी काढली कॉलेजला जायला, मी चेंबूरवरनं कॉलेजवरनं निघालो संध्याकाळी अराऊंड 5:30च्या दरम्यान. आता ऑइल लीक व्हायला लागलं गाडीचं. आता हे मला कुठं समजलं माहिती आहे, मी नेरूलला बसलो ना स्टेडियमच्या इथे, तर एक माणूस बाजूने मला बोलतो की तुझं ऑइल लीक होतं. आणखी आपला हे बघा पाय इथं सुद्धा मला आपल्याला समजणार नाहीत की ऑइल लीक होते की नाही होतं, बरोबर. तर मी गाडी उतरून चेक केलं तर पूर्ण ऑइल कमी झालेलं. आता मला सांगा, जर ऑइल ते पूर्ण गाडीतनं कमी झालं, गाडीचं इंजिन शीज झालं असतं, शीज असं बोलतात ना, ते झालं असतं, त्याची भरपाई कोण देणार? कंपनी देणार होती का? आणि मेकॅनिकने काम चुकीचं केलं आहे ना, की ते काय मी स्वतःने काय बोलतात नट बोल्ट्स वगैरे बसवलेत, बरोबर आहे ना गोष्ट. माशी कामं करतात तुम्ही, तर त्याचा काही अर्थच नाही आहे ना. चांगली कामं करा. बेसिकली असं तुम्ही जर हे बघा सिम्पली कसं, तुम्ही जर कस्टमरला आधी तुम्ही जेवढं ट्रीट करता ना चांगलं, तसंच करा ना. जसं की हे बघा SBI वाले असतात, अकाउंट उघडा करतात. अकाउंट उघडल्यानंतर कधी गेल्यावर काय असतो, सर लंच टाईम चालू, सर लंच टाईम चालू. बरोबर ना, काय अर्थ आहे? तसंच आहे लोकांचं, सर गाडी घ्या अशी असते, सर तशी घ्या, हे मस्त आहे ते मस्त आहे. तेव्हा ते आपली काय बोलतात लाल करत असतात. आणि जेव्हा सर्व्हिसचा टाईम येतो तेव्हा हा ठीक आहे, जा ना बसा ना, येतील ना, होईल ना टाईम, हे होईल, हे अशी उत्तरं भेटतात. नॉट ॲक्सेप्टेबल ना यार. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडनं घेताय ना, तर जर चांगली उत्तरं द्या. हे असं काय बोलतात आपण, सोडा यार शब्द आले असते तर बोललो असतो. यही नहीं अभी और सुनिए. अर्थ ना अशा गोष्टींना बोलून. सो मी आता सर्व्हिस सेंटरला जातो, मी तिथे जाऊन टाईम दाखवतो तुम्हाला, आणि बघा किती टायमाला बाहेर निघतोय. होप त्यांना तर एवढी कंप्लेंट केली त्याचा काहीतरी फायदा पडेल आणि सुधारतील ते लोक. आता बाजारपेठेत आहे, पनवेल बाजारपेठेत 9:30 वाजले म्हणून बाजारपेठ पण खाली, एवढी काही गर्दी नाही आहे. तो भेटतो तुम्हाला, डायरेक्ट भेटतो. सो मित्रांनो झाली सर्व्हिस, टाईम दाखवतो तुम्हाला. आता बघा वाजलेले आहेत 1 वाजलेला आहे, सर्व्हिस झालेली आता. आणि बिल किती झालं ना विचार करा. 4 सर्व्हिस बिल होता, फक्त लुब्रिकेशन वगैरे करायचं होतं. बिल बघा आता किती झालं. हा बघा 1600 रुपयाचं बिल झालेलं आहे माझं. इथे 800ची बिलिंग दिसते, हे बघा, आणि पार्टी 800. 748चे एकाची 500 एवढे झालेत. लेबर 890. टोटल बिल बघा माझं किती झालं, 1654 रुपये. गोष्टी काय काय चेंज केलं ते बघा. मी थ्रोटलची वायरमध्ये चेंज झाली, लुब्रिकेंट केलं, आणि थ्रोटल केबल चेंज झाली, फ्रंटचं ब्रेक पॅड चेंज झालेत. 1600चं बिल आलेलं आहे. विचार केलेला 250 रुपयाचं बिल येईल, 250-300 रुपयाचा 4 सर्व्हिस आहे म्हणून. मस्तपैकी 1600चं बिल लागलेलं आहे. सुंदर चार्ली, मस्त सुंदर वॉश झालेली आहे आपली, भारी वाटतं. चला आता घरी, काय ऑप्शन ना भावांनो, काय बोलणार. गाडी घेतल्यावर ना खर्च तर असतोच, काय ऑप्शन ना आपल्याला. रॉयलफील्डची कोणती पण गाडी काय खर्च होतोच होतो. आता तुम्ही बघितलं असेल मी आलो कितीला, तर वाजलेत बघा किती. असं असतं छोट्या मोठ्या सर्व्हिसला पण एवढा टाईम जातो ना की काय बोलणार. पण थ्रॉटल आता खूप लूज झाला मस्तपैकी एकदम. जेवढी मागातली गाडी घ्याल तेवढा खर्च आहेच, कितीही काय करा. स्वस्त गाडी घेतली तर तेवढे स्वस्त खर्च, मागातली गाडी घेतली तर तेवढे मागातले खर्च. प्रेम आहे बट आपला रॉयल एनफिल्ड आणि बुलेट, तर काय खर्चाचा विचार करून काय चालणार आहे, बरोबर ना. आहे ना, थोडे घरात शिवाय पडतात किती खर्च काय आहे. बट बेसिकली बघायला गेलं तर 1.5-2 वर्षाच्या सर्व्हिसनुसार मी गाडी खूप चांगली सांभाळली, म्हणजे खूप बऱ्यापैकी चांगली सांभाळली. कारण की लोक आहेत ना, खूप खर्च होतो ह्या टायमापर्यंत लोकांचं. मी गाडी कशीही चालवतात, मीन्स कशीही, म्हणजे हा गाडी हा फक्त त्यांना काय बोलतात नाही का,
चालवायची म्हणून कशीही चालवतात. त्याला जेवढं आपण सुंदर सांभाळून ठेवू तेवढं ती नीट राहील. बरोबर आहे ना. कोणतीही गोष्ट आपण नीट सांभाळून ठेवतो ती तेवढा दिवस टायमावर राहते ना. ती काय करतोय मित्रा. तो आता जाऊया घरी. काय खाल्लं पण नाही. मला खूप बेकारवाली भूक लागली. आमचा वडाला तलाव बोलतो आम्ही ह्याला. वडाला नाव नाही, त्याला वडाला नाव आहे पण त्याला काय बल्लाळेश्वर लेक काहीतरी असं नाव आहे त्याचं ओरिजिनल. जेव्हा मॅपवर जेव्हा चेक करतो ना लोकेशन वगैरे येतो तेव्हा बल्लाळेश्वर लेक असा दाखवतो. मी बोललो तर आपल्या इकडचं ब्लॉग शूट करू यार. किती दिवस म्हणजे एरियात मी ब्लॉग शूट नव्हता केला. तर बोललो सर्व्हिसच्या ह्याच्यात ब्लॉग शूट करू आणि सर्व्हिसचे काय यांच्या गोष्टी आहेत ना ते पण जरा गोष्टी माहीत पडतील तुम्हाला. आणि रॉयल एनफिल्डची सर्व्हिस एवढी बेकार आहे ना, रिअली सांगतो एवढी बेकार आहे ना की मला इच्छा नव्हती की गाडी घेतली बट मी चुकी गेली की काय असं वाटतं मला कधी कधी. की त्यांची ब्रँड सर्व्हिस एवढी बेकार आहे ना काहीच बोलू नाही शकत आपण. whatever. Please, sir, I want to reach 1 million.